तर ना माझ्या मम्मीची काही दिवस झाले तब्येत जी आहे ठीक नाही आहे आणि तिच्या तोंडाला काही चवच लागत नव्हती. तर ती म्हणत होती की छान असं झणझणीत असं काहीतरी बनव ज्याने तोंडाला चव येईल. मग मला तेव्हा विचार आला की एक काम करूया, आपण पाटवडीचा रस्सा बनवूया आणि भाकरी बनवूया, जेणेकरून तिच्या तोंडाला चव येईल आणि तिलाही खूप आवडेल. तर तसंच मी जे आहे पाटवडीच्या रश्शासाठी ना आधी पिठलं बनवून घेणार होते. तेच आपले बेसिक मसाले आणि सगळं जे काही टाकून ना मी प्रमाणामध्ये घेतलं, जसं की 1 वाटी चण्याचं पीठ, तसं 1 वाटी जे आहे मी पाणी ॲड करून हे छान असं व्यवस्थित एकत्र मिश्रण हे पिठलं बनवून घेतलं. तर या पिठल्यामध्ये आपण बेसिक मसाले थोडेसे टाकले मी, तिखट, मीठ, धनिया पावडर आणि हळद, मीठ आणि थोडीशी वाफ काढून घेतली आणि आलं लसूण पेस्ट पण टाकली होती. मला वाफ काढून घ्यायची. वाफ काढून घेतल्यानंतर आपण जसं आधी टाकलं होतं ना, तर त्याच्यामध्ये जशा काही गुठल्या होतात, तर आपण एखादी वाफ काढली ना तर त्याच्या जे काही गुठल्या असतात ना त्यासुद्धा इझिली अशा सॉफ्ट होतात. आणि मग त्या सॉफ्ट झाल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स केलं आणि एका प्लेटाला छान असं थोडंसं तेल लावून हे जे काही पिठलं बनवलं होतं ते त्याच्यावरती व्यवस्थित थापून खोबरं आणि कोथिंबीर टाकून ह्याच्यानं व्यवस्थित असे कट मारून जे आहे साईडला ठेवले, जेणेकरून थंड झाल्यावर ते इझिली काढता येतील. मग त्यानंतर मी आता ह्याचा रस्सा बनवायला घेते, ज्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि खोबरं जे आहे ते एकत्र व्यवस्थित मी वाटून घेतलं आहे. आणि हे वाटण जसं झालं ना त्यानंतर लगेचच मी ना कढईमध्ये तेल, थोडं आलं लसणाची जी पेस्ट आहे ती संपली होती, मग जेवढी होती तेवढी टाकली, कढीपत्ता आणि काही बेसिकचे मसाले, काळा मसाला आणि कोथिंबीर. आणि हे जे आहे ना तर पिठलं आपण घेतल्यानंतरला जो काय शेवटी कडक होतं ना, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि पाणी टाकल्यानंतर ते जे आहे ना मिश्रण मी ते त्या रश्श्यामध्ये टाकलं, जेणेकरून रस्सा घट्टसर होईल. आणि त्याचबरोबर साईडला जे आहे मी छान अशी भाकरी हे करून घेतली. तर मम्मीसाठी ना मी हे छान गरमागरम हा रस्सा आणि ह्या वड्या तयार केल्या होत्या. तर मम्मीला मी म्हणाले की जेवण करून घे, पण ती म्हणाली की आता मला भूक नाही, मी नंतर खाईन, तू आधी खाऊन घे. मग मला भूक लागली होती तर मी छान असं खाल्लं. खूप